दिंडीला सहकार्य करणे म्हटलं तर आज त्र्यंबकपासून राजाभाऊ अजय हे पायदिंडी सोहळ्यामध्ये मी स्वतः आरेगावपर्यंत त्यांच्यापर्यंत पायी आलेलो आहे. त्यांना आणि निवृत्ती जाधव खूप म्हणजे कार्यकर्ते त्यांनी आज अख्ख्या दिंड्यांना सहकार्य केलेले आहे. पण ते ओपन करून नाही दाखवती. त्यांनी आज दवाखाना पाठवला, त्यांनी अन्नभोजन पाठवलेलं आहे. खूप म्हणजे सुविधा दिलेल्या आहे. अशा पाणी पाठवलेले, संडास बाथरूम पाठवलेले, खूप सुविधा दिल्या. पण त्यांनी काय गुप्त ठेवलेले, त्यांना हे आवडत नसल्यामुळं त्यांनी कोणालाही सांगितलं नाही आजपर्यंत. त्यांनी खूप म्हणजे सहकार्य केलेलं आहे दिंड्यांनी. पांडुरंगा मागणं एकच आहे, आम्हाला पाणी पाऊस व्यवस्थित व भरभराटी मिळो आणि सरकारलाही बी भरभराटी मिळो. रामकृष्ण हरी. मी अमित देवकर आणि तुम्ही पाहत आहात अमित देवकर ब्लॉग्स. आज आपण आलो आहोत श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यामध्ये. आपल्या समोर आहे विंचोरी दळवी व पंचक्रोशी दिंडी क्रमांक 46. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. टाळ मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खरोखर मनाला स्पर्श करणार आहे. चला हा सुंदर क्षण आपणही अनुभवूया. ही दिंडी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा पायी प्रवास करत असते. पाऊस असो किंवा ऊन, वारकऱ्यांची विठ्ठलावरील श्रद्धा आणि भक्ती कधीच कमी होत नाही. पांडुरंगा मागणं एकच आहे, आम्हाला पाणी पाऊस व्यवस्थित व भरभराटी मिळो आणि सरकारलाही बी भरभराटी मिळो. सरकारने बी काहीतरी शेतकऱ्यांसाठी करो, हीच आमच्या पांडुरंगा बी मागणी आहे. सगळ्यांका विनंती आहे आम्हाला. आणि तुमच्या न्यूज चॅनलवाल्यांचा धन्यवाद, आम्ही फार आभारी आहे. तुम्ही जर आमचं जर बाहेर जर ते करत असाल तर आम्हाला सर्वात अतिउत्तम वाटू राहिलं. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव आणि गाव सांगा. कृष्ण हरी. माझं नाव शंकर विठ्ठल दळवी, गाव विंचोरी दळवी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तुमची किती वारी? आमची जेमतेम 3री वारी. तर पहिली थोडी कमी केली, मागची त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर इतकी छान वारी झाली, असे वाटले स्वर्गात गेले. तिकडे नगरला जाऊन नगर फेरी केली, वाकरीची फेरी मारली. इतकी गर्दी रास्ती का मुंग्या कमी, इतकी पब्लिक, इतका जोश येतो नाचायला, इतकं छान वाटतं. हा 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 हो, बस यालाच म्हणते स्वर्गवास. स्वर्ग कोणी बघितलाय? गेलो आपण असंही वाटतं स्वर्गातच गेलोय. एकदम छान. काय पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला काय माग नाही? बस पांडुरंगाला सांगायचं, बस काही नाही. जेवढे वारकरी आहे त्यांना अजून ताकद दे, वर्षानुवर्षे अजून वारकरी वाढतील, तुझ्या सेवेसाठी येतील आणि सगळ्यांना सुखात ठेव. सगळ्या दुनियेला सुखात ठेव. शेतकऱ्यांकडे पण लक्ष राहू दे. दुनियादारी जे शेतकरी पिकवल तेव्हाच लोक जगतील. बाकी कंपन्यातला कोणताच माल खाऊन काही जगू शकत नाही. बस पांडुरंगाने तेवढे आमचं ऐकावं, बाकीचं काहीच म्हणणं नाही आमचं. आपल्या युवकांना काय म्हणणं आहे तुमचं? आमच्या युवकांचं माझं तर म्हणणं आहे, युवकांनी आम्ही जरी लेट वारी चालू केली ती पण आमची मोठी चूक होती. आता साधारण माझं वय 50 सुरू झालंय, पण युवकांनी 30-35 झाले एकदा का सुरुवात करून द्यावा. बरोबर जो चुकीचा पॉईंट आहे, टर्निंग पॉईंट, तिकडे वळल्या जाणार नाही. इकडे जर आले तर एकदम असं फ्रेश राहील आणि पुढची वाटचाल सगळ्यांची होईल. त्यांचं पुढचं कुटुंब बी छान राहील. हे व्यसनाधीन होणार नाही अशी माझी इच्छा आहे. काय मागच्या वारी आणि पांडुरंगा का ते जगात कोणीही व्यसनी राहू नये, हीच आम्हाला पांडुरंगा ईश्वरचरणी आम्हाला प्रार्थना करायला जायचं आहे. पांडुरंगाच्या दर्शनी आम्ही जाऊन आणि ते पांडुरंग आम्ही मागणी करणार म्हणजे करणार. तुमचं नाव काय माऊली? गिरीश ज्ञानेश्वर चंद्रे. आम्ही 10वी सोडल्यापासून वारी चालू करेली, पण आम्हाला एवढा आनंद भेटतो ना तर घरचं आठवण सुद्धा येत नाही. काय तुमचं काय म्हणणं आहे पांडुरंगाकडे? आमचं काय नाही, सगळ्यांना घरच्यांना सुखी ठेवते, बस आम्हाला तीच अपेक्षा आहे. काही नाही, आम्हाला वाटतं सारं जग सुखी ठेवावा, ही फार मोठी दैवाची बाब आहे. आणि हा कलियुग चालू झालाय. कलियुग असल्यामुळं सर्रास व्यसन दिसलो गे. गांजा मुक्त करीत आणलेले पण थोडेसे राहिले, त्यांना बी पांडुरंग बुद्धी सुचो, त्यांनी बी माळकरी व्हावं. आम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना आहे आमची. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव गोविंद दळवी, विंचूर दळवी राहणार. काय तुमचा वारीतून काय अनुभव आला तुम्हाला?
भरपूर अनुभव आला, कारण पालखी बरोबर चालताना अभंग ऐकताना एकदम आनंद होतो. झेंडा घेऊन नाचताना काय पांडुरंगा का काय मागणार? पांडुरंग हीच जे का आमच्या शेतकऱ्यांना लवकर पाऊस हो आणि आमचे पिकं व्यवस्थित येऊ. मला वाटतं आणि या वारीमध्ये जेवढी संख्या आहे अशी कोणत्या कशाच विकेंडमध्ये अशी संख्या एवढी एकत्र येत नाही. याच्या आधी एवढी नव्हती, या वर्षी खूप आहे. या वर्षी कधीच नव्हती नाही, अशी नाही, या वर्षी तर एकदम खूप आहे. पण वारी सोडून दुसऱ्या कोणत्याच विकेंड एवढी गर्दी होत नाही. नाही. ती बी स्वतः बोलवायला लागतंय. इकडे कोणाला बोलवायचं नाही, बरोबर वेळेत सगळे तिकडे येतात, सगळे चालतात. दिंडीमध्ये सिस्टमॅटिक मंत्री सुद्धा आलेले. बरोबर. आज कोणी बी म्हणजे मंत्रीपासून तर पार मजुरापर्यंत कोणी पार भिकारी जे साफसफाईवाले आहे ते सुद्धा आलेले. कोणी असा व्यक्ती राहिलेला नाही का बाबा मग हा याच्यामध्ये कुठली बी भेदभाव नाहीये, सर्व एक सर्व समाज. पांडुरंगाला सगळे सारखेच आहे बुवा, याचा अर्थ आणि असा बाकी नाही. दिंडीमध्ये कसली व्यक्ती कोणी छोटा असो कोणी मोठा असो तो आजपर्यंत चहा मिळाला, चहा पाणी नाश्ता जेवण हे वेळोवेळी जनतेने बी पोहोचवलं. वारकऱ्यांना कुठलीही अडचण आलेली नाही आजपर्यंत. त्यांना कुरकुरे चॉकलेट बिस्किट सर्व जे नाही ते प्रकार, केळं फराळाच्या दिवशी त्यांनी फराळ भरपूर बनवलं. आज इकडं नगरमध्ये आलो तर नगरवाल्यांनी खूपच छान सुविधा केल्या. खूप म्हणजे सर्वात स्वच्छता ठेवली. नाही तर आज एवढी पब्लिक आल्यानंतर सर्वात म्हणजे सिटी ही सर्वात घाण झाली असती, पण त्यांनी सर्वात महत्त्वाचा विषय खूप स्वच्छता ठेवली. त्यांचं बी आम्ही धन्यवाद करतो, फार आभारी त्याबद्दल. म्हणजे इथल्या जे ट्रस्टी चालक असतील किंवा आमदार खासदार असतील त्यांचे बी आम्ही धन्यवाद. आमची सोय केली त्यांना सगळ्यांना अभिनंदन बुवा, असं धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी राम. रामकृष्ण हरी. जय हरी माऊली. बोला, काय वारीचा अनुभव तुम्हाला? वारीचा अनुभव जर म्हटलं तर 29/6/2026 रोजी आम्ही त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या ठिकाणी दर मजल करत वारी ही आमची नगर मध्ये आगमन झालेलं आहे आणि आज 14वा दिवस आहे. वारीचा अनुभव जर म्हटलं तर वारी जन्म मरणाची वारी. आपल्या काही वारकऱ्यांना जर विचारलं ते सांगता माझी 25 वाऱ्या झाल्या, 20 वाऱ्या झाल्या, पण मी माझ्या आयुष्यात सांगतो माझी पहिलीच वारी झाली. कारण जन्म मरणाची वारी, माझी जन्माची वारी झालेली आहे, पण मरणाची वारी माझी बाकी आहे. ती कधी येईल कधी येणार नाही हे सांगता येणार नाही. म्हणून जन्माच्या वारीमध्ये आणि मरणाच्या वारीमध्ये जी वारी मी करतोय त्याला कर्माची वारी म्हटलं जातं. म्हणून आम्ही जे पंढरपूरला पायीच निघालोय, बरेच भाविक बरेच वारकरी आणि त्यांची सोय सुविधा करणारे आपले जे माऊली या नात्यानं सर्वांना सुविधा पुरवणारे ते म्हणजे आमचे श्रोते आणि वारकऱ्यांच्या कोणत्याही गोष्टीला कमी न पडून देणारे. त्यांनी अतिशय, जसं तुम्ही जर बघितलं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर गेले कुठेतरी काही सभा किंवा मोर्चा जर असला तर पोलीस खात्यातले बरेच अधिकारी वगैरे सर्व यावं लागतं आणि कधी काय होईल भरोसा राहणार नाही. इकडे लाखो वारकरी कोणत्या जाती धर्माचा, गरीब आणि श्रीमंत आणि उच्च आणि नीच हे न ठेवता वारीमध्ये जर आला तर त्याला माऊली म्हटलं जातं. माऊली या शब्दाचा अर्थ आहे, ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हटलेलं आहे. कारण त्यांच्यामध्ये जे अतिशय कमी वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जी शिक्षा प्राप्त करून घेतले ते म्हणजे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराजांच्या आशीर्वादानं माऊलीने जे काही आपल्या अंगावर जे सोसलं गेलं, त्रास सहन केला, तुकाराम महाराज झालं, ज्ञानदेव महाराज झालं, ज्ञानेश्वर महाराज झालं, त्या संतांच्या जीवावरच आज या वारी त्यांचं नाव घेऊन आणि पंढरीचं कुलदैवत म्हणजे विठोबारायाच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत. रामकृष्ण हरी माऊली राम. आणि आपण ज्या भगव्या झेंड्याचा उदो करतात आणि छत्रपती शिवरायांच्या नावानं घोषणा देत असतो, त्या छत्रपती शिवरायांबद्दल जर सांगायचं म्हटलं, छत्रपती 4 अक्षर, शिवाजी 3 अक्षर आणि महाराज 4 अक्षर. या 11 शब्दांचं तुम्हाला विश्लेषण करून सांगतो. शिव म्हणजे छळ आणि दारिद्र्यापासून मुक्त करणारे, त्र म्हणजे त्रास आणि दुःखाला तोंड देणारे, प म्हणजे परंपरेची ज्योत तैवत ठेवणारे, त म्हणजे तेजस्वी सूर्यासारखे तारुण्य असणारे, शी म्हणजे शीतल आणि निष्ठावान असणारे, वा म्हणजे वातावरण बदलून टाकणारे, जी म्हणजे जीवन गंगेची आत्महती देणारे आणि म म्हणजे मायेनं गरिबांच्या हृदयाला कवटाळणारे. असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज की जय.
अरे ज्याने शिवनेरीवर जन्म घेतला, जात पात धर्माला थारा न दिला, औरंगजेब ज्याला स्वप्नात बेला, असे एकच वीर जन्माला येऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय जय शिवाजी, शिवाजी. जय शंभूराजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? बाबूराव किसन दळवे. वय काय तुमचं? 71. आणि गाव? बेंचुरी दळवे. काय वारीतला अनुभव काय सांगशाल? वारीत काय भरपूर आनंद आहे. तू बरं वाटतंय ना? हो, एकदम. काय दुखत वगैरे नाही? नाही नाही काही नाही काय जेवणाची वगैरे सोय भरपूर समाधानी. काय पांडुरंगा काय मागायचं? काय मागायचं हेच मागायचं. सुख समाधानी बस. रामकृष्ण हरी. बोलायचं कोण? रामकृष्ण हरी. रामकृष्ण काय नाव काय? अशोक होनाची दळवी. आणि गाव? इंचूर दळवी. वय? वय 70. किती वारी? ही 5वी. काय अनुभव काय सांगायचा? काय नाही आता चाललंय आनंद घ्यायचा. काय पांडुरंगा काय मागायचं? मागणे काय आता हेच या जाणं दुसरं काय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमचं नाव काय? सुभाष नामदेव दळवी. काय वय? 60. किती वारी आहे तुमची? 5वी. काय अनुभव वारीचा? वारी काय आनंदात करतो काय दिसणार. तुमचं नाव? रामकृष्ण हरी. रामकृष्ण काय नाव तुमचं? विठोबा सांगळे. वय किती? 64. काय पांडुरंग काय मागणार? पांडुरंग मागणी काही नाही, सुखाचं ठेव. आपल्या आई वडीलच त्याच्यामुळे चालतो आपण आई वडिलांना भेटायला. नवीन पिढीला काय सांगायचं? नवीन पिढीला काय नाही, आपण गेलो का आपल्या मागे नवीन पिढी तयार होते. आजही आमचे नातू म्हणते आम्हाला यायचंय, पण शाळा भरल्यामुळे ते काही येऊन नाही राहिले. रामकृष्ण हरी. तुमचं नाव? रामकृष्ण ठुबे. कुठं गाव? 2 वड. तुमचं वय किती? व 71. काय पांडुरंग काय मागायचं? मागणं काही नाही, दरवर्षी असंच बोलू सुखी ठेव. बाकी अजून? मजेत एकदम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव काय तुमचं? लक्ष्मण रामकृष्ण दळवी. गाव? विंचुरी दळवी. तुमचं वय किती? 66. किती वारी आहे तुमची? ही 3री वारी आहे. काय वारीचा अनुभव काय म्हणतो? वाणीचा रो एकदम भारी आहे. मागच्या पेक्षा या वारीत काय वेगळं वाटलं? काही नाही, पावसामुळं थोड्या ते झालं, बाकी काही नाही. पाऊस पण पाहिजे ना पण. हो पाहिजे ना, भरपूर पाहिजे. वारी चालू झाली म्हणून पाऊस आला. हा त्याच्यानंतर उघडला असतो. आता उघडेलच आहे. काय पंढरपूरला जाऊन काय 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 तुमच्या अपेक्षा? दर्शन घ्यायसाठी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव? दिनकर तुकाराम चंद्रे. गाव? विंचर दळवे. काय पांडुरंगा काय मागायचं? पांडुरंग काय मागणार? काय पांडुरंगाचं दर्शन कसं होतं सांगा आम्हाला अनुभव. दर्शन कसाचं दर्शन? एवढ्या गर्दीत दर्शन गर्दीत दर्शन नाही, कळस पाहून. पाहून दर्शन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोलायचं का? काय नाव गाव अनुभव सांगायचा वारीतून? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव आणि गाव सांगा. मच्छिंद्र कुरे, मरळ. काय वारीतला अनुभव सांगा ना. वारीत काय देवाच्या नावाने सगळं व्यवस्थित चालायचं, काही टेन्शन घ्यायचं काम नाही, घरचा सगळा विचार सोडून द्यायचा. किती वारी आहे तुमची? पहिलीच आहे. काय पहिल्या वारीचा काय अनुभव? खूप आनंद वाटू राहिला. नवीन पिढीला काय सांगशाल? हे असंच चाललं पाहिजे, वारीच केली पाहिजे. नवीन पिढीला सांगायचं म्हणजे वारी जीवनात एक तरी वारी केलीच पाहिजे. हो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. हजारो वारकरी अनेक दिवस चालत पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. मित्रांनो, वारकरी संप्रदायाची हीच खरी ओळख आहे. एकमेकांप्रती प्रेम, आपुलकी, सेवा आणि सुखात आणि मुखात कायम विठ्ठलाचे नाव. यामध्ये श्रीमंत, गरीब, लहान मोठा असा कोणताही भेद नाही. सगळे एकाच भक्तिभावाने विठुरायाची सेवा करत आहेत. आज या दिंडीचे दर्शन घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले. असा भक्तिमय सोहळा प्रत्यक्ष अनुभवणे ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
तुमच्या गावातून कोणती दिंडी पंढरपूरला जाते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच वारी, पालखी सोहळे आणि महाराष्ट्रातील संस्कृतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी अमित देवकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पांडुरंग हरी विठ्ठल. पंढरपूर हा प्रवास म्हणजे श्रद्धा, भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्साह आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.